नमस्कार, माझं नाव आहे मिस विजू चव्हाण. वय 73. मी सीनियर सिटीजन आहे. मी गोरेगावला राहते. माझ्या स्वतःच्या घरात 35 वर्ष राहत आहे. साईबाबा कॉम्प्लेक्समध्ये माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी बोनोफाईड मेंबर आहे सोसायटीची कमिटीची. आणि मी एअर इंडियामधनं रिटायर झाले 2010 मध्ये. आणि त्याच्यानंतर मी सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झाले आणि 2009ला मी सेक्रेटरी म्हणून काम केलं. पण मी एक स्त्री आणखीन कर्तव्यदक्ष सेक्रेटरी असल्यामुळे जे फ्रॉड बघितले त्याच्यामुळे मला सोसायटीकडनं फ्रॉड केलेल्याने त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी कसंबसं काम केलं, पुष्कळ काम केलं, सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कायद्याने MCS ॲक्टप्रमाणे सगळं काम केलं, लिहून ठेवलं सगळं, की जेणेकरून मी जरी नसेल तरीसुद्धा कोणालाही त्रास होता कामा नये त्या गोष्टीचा. तर सगळ्या गोष्टी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रजिस्टरमध्ये होत्या. त्याच्यानंतर मला त्रास दिलं म्हणून मी 3 वर्षांनी सेक्रेटरी म्हणून फक्त कमिटी मेंबर झाले आणि 5 वर्षांनी मी कमिटीमधनं निघून गेले. त्याच्यानंतर जे 30 वर्षापासूनचे घोटाळे चालले होते सोसायटीमध्ये मी त्या सगळीकडे दुर्लक्ष केलं, कारण बरेचसे लोक घोटाळे करून निघून गेले होते त्याच्यातनं. त्याच्यानंतर 2017 मध्ये मला परत विनंती करण्यात आली की तुम्ही महिला आरक्षण असल्यामुळे महिला आरक्षणावरती कमिटीमध्ये या. माझा अगोदरचा अनुभव इतका वाईट होता त्यामुळे मी सांगितलं मी कमिटीमध्ये येणार नाही, कारण जबरदस्ती सह्या घेऊन बायकांना अडकवतात. मग तरी त्यांनी सांगितल्यामुळे मी विनंती जबरदस्ती केल्यामुळे मी विनंती मान्य केली. पण मी म्हटलं मी कुठेही सही करणार नाही, मी मदत करीन सगळ्या गोष्टीमध्ये, कारण मला पूर्वीचा अनुभव होता. 2017ला आमची कमिटीचं इलेक्शन होऊन कमिटीमध्ये मी महिला आरक्षणावरती निवडून आल्यावरती माझ्यावरती जबरदस्ती करण्यात आली की तुम्ही स्वतःहून रिझाईन करा, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही कमिटीमध्ये जनरल बॉडी मीटिंगमध्ये येऊन प्रश्न विचारायचे नाही, तुम्ही जनरल बॉडीमध्ये यायचं नाही. हे सगळे प्रकार माझ्याबरोबर झाले आणि मी ते मान्य केलं नाही, मी स्वतःहून रिझाईन केलं नाही. म्हणून मग मला सगळ्यांकडनं त्रास द्यायला सुरुवात झाली. आणि तो मंथली मीटिंगमध्ये पुरुष माझा लॅपटॉप घेऊन व्हिडिओ करायचे, माझ्यावर हसायचे, मला टॉन्ट करायचे, आणखीन कुठचाही हिशोब द्यायचा नाही. त्यातनं करोनाचा काळ आला, त्याच्यामध्ये त्यांनी कोणतीही गोष्ट दाखवली नाही आणि मोठे मोठे फंड आहे ना ते सँक्शन करून घेतले कमिटीचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ सुरुवात करायला केली, जबरदस्ती केली. म्हणून मी डेप्युटी रजिस्ट्रारकडे कंप्लेंट केली. नोव्हेंबर 19 मध्ये मी डेप्युटी रजिस्ट्रार पी वॉर्ड कांदिवलीला पहिली कंप्लेंट केली. ती कंप्लेंट गेल्यानंतर जसं डेप्युटी रजिस्ट्रारचं लेटर आलं त्याच्यानंतर तर मला खूप शिवीगाळ सुरू झाली. त्या मंथली मीटिंग मध्ये माझा मोबाईल काढून ठेवण्यात आला आणि मग माझ्यावरती शिव्यांचा वर्षाव झाला. आणि ते झाल्यानंतर मला एवढा त्रास दिला गेला. माझ्या बाबतीमध्ये पिग, वी विल सू यू इन द कोर्ट फॉर द डिफेमेशन ऑफ द सोसायटी, यू आर अ बॅकस्टॅबर, yours is a government working mentality and yours is a deranged mind, असे घाणेरडे शब्द वापरले गेले. ते सगळं सहन करून मी रिझाईन न करता कमिटीमध्ये राहिले. त्यातनं करोनाच्या काळामध्ये जे रिपेअर रेनोव्हेशन केलं बिल्डिंगचं त्याच्यामध्ये बरेच मोठे घपले केले, माझ्या घरात तोडफोड करून ठेवली. ती विनवणी करूनही अटेंड केलीने आज पण माझं सीलिंग, पिलर, बीम सगळे खाली आलेले आणि क्रॅक झालेल्या अवस्थेमध्ये आहे. आता रिडेव्हलपमेंटची तयारी सुरू झाली आहे. हे सगळं करता करता 2019 ते 22 पर्यंत डेप्युटी रजिस्ट्रार जे होते ते करप्शनच्या अंडर पकडले गेले. त्याच्यानंतर 22ला नवीन डेप्युटी रजिस्ट्रार आले, मिस्टर प्रतीक पोखरकर. मी त्यांना खूप विनवण्या केल्या आणि त्यांना सगळी केस समजून सांगितली ह्या आशेने की ते मला मदत करतील. पण 3 वर्षात ते 2024 जुलैला त्यांची ट्रान्सफर असेल तोपर्यंत त्यांनी काहीही केलं नाही. मी सगळ्या मंत्र्यांकडे विनवण्या केलेल्या, लेटर लिहिलेल्या आहेत मिनिस्टर पासून सगळ्यांना. त्यांनी फक्त लेटर फॉरवर्ड करायचं काम केलं. मी 2दा कायद्याने 154B8 च्या अंडर सोसायटीकडे डॉक्युमेंट्स मागवले कायद्याने. त्यांनी माझ्याकडे 25,000 रुपयाची मागणी केली, कारण तुम्हाला डॉक्युमेंट्स बघायचं असेल तर तुम्ही आम्हाला 25,000 रुपये द्या.
मी त्यांना परत अप्लाय केलं, 1,000 रुपये चेकनी ऍडव्हान्स दिला, ते पैसे त्यांनी घेतले, पण मला शेवटपर्यंत डॉक्युमेंट दिले नाहीत. ते डॉक्युमेंट इन्स्पेक्शनच्या वेळेला माझ्याकडनं फोन हिसकावून घ्यायला आले. डॉक्युमेंट न देण्यासाठी मला पोलिसांना बोलवावं लागलं, कारण त्यांनी माझा मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे पोलीसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी NCR केली. माझ्याकडे 3 NCR आहेत. पहिल्या एका AGM मध्ये एक कपल आहे, ते माझ्यावरती अंगावर धावून आले मारायला. नवरा सांगत होता की यांना माफी मागा, तुम्ही सारख्या कंप्लेंट करता म्हणून. आणि तिसरा जो NC आहे तो सेक्रेटरीने लिहून दिलं खोटं की ती सगळ्यांना धमकी देते, चेअरमनच्या मुलीला धमकी देते, ज्यांचा काही संबंध नाही. सोसायटी मधल्या जेवढे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या बायके नगरसेविकेकडे जाऊन सांगतात की हिच्यामुळे पोलीस आमच्या बिल्डिंग मध्ये येतात, ते आले नाही पाहिजे. म्हणजे मला सुरक्षा मागण्याचा सुद्धा हक्क ठेवू शकत नाहीत ते लोक. अशा रीतीने जुनी आणि नवी कमिटी माझ्या बरोबरती छळ करत आहे, माझ्यावर असुरक्षितता झाली आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या एका भावाला, ज्याचा नंबर कॉन्टॅक्ट कुठेही नाही, त्याचा नंबर शोधून काढून त्याला निनावी फोन केला गेला. नंतर कळलं की ते मॅनेजरच्या तर्फे करण्यात आलं. दुसरा भाऊ, ज्याचं नाव नॉमिनीच्या फॉर्म मध्ये आहे, त्याला 30 लोकांच्या मेंबर्सच्या सोसायटीच्या सह्या लावून लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून लेटर्स पाठवले. जो माझ्याबरोबर राहत नाही, जो मीरा रोडला राहतो, ज्याचा सोसायटीशी काही संबंध नाही. त्यामुळे माझ्या भावांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना एक टेरर निर्माण झालेला आहे की हिचं काय होतं आणि आमचं काय होतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे पोलीसमध्ये मी तक्रार केली. पोलीस स्टेशन दिंडोशीमध्ये सुरुवातीला बऱ्याच तक्रारी केल्या, पण कोणीही त्याचं दखलपात्र घेतलं नाहीये. त्याच्यानंतर मला असा अनुभव आला की पोलीस आम्हाला प्रोटेक्ट करायच्या ऐवजी अपोनंटनी लिहून दिलेलं आहे की दिस इज ॲज पर दी ॲडवाइस ऑफ पोलीस. म्हणून माझ्या भावानी पोलिसांना प्रश्न विचारला की तुम्ही ह्यांचा छळ करण्यासाठी ॲडवाइस करता का? तर असा कोणता पोलीस ऑफिसर आहे की ज्यांनी ह्यांना असे उपदेश दिलेले आहेत की त्यांचं नाव सांगावं? नाव तर कळलं नाहीच. वरून माझ्या भावावरती पोलिसाच्या समोर चेअरमन धावून आला. माझ्यावरती एका सुनसान गल्लीमध्ये एक्स चेअरमननी मोटरबाईक अंगावरती घालून ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला. ह्या इतक्या गोष्टी झाल्या, पण त्याचं विटनेस नाही, ते रस्त्यावरती झालं. मी शॉकमध्ये होते, माझे भाऊ पण अजून शॉकमध्ये आहेत. आणि दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये सगळे ऑफिसर्स होते. आतापर्यंत 3 सिनियर PI झालेले आहेत. त्यांना मी भेटलेले, त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितलाय. कोणीही माझ्या कंप्लेंटचं सिरियसली कॉग्निझन्स घेत नाही आहेत आणि ते नॉन कॉग्निझन्स म्हणून करतात. शिवाय मला असे शब्द वापरले जातात की तुमचं रक्त सांडलं नाही ना, तुमचे कपडे फाडले नाहीत ना. हे शब्द मी जेव्हा एका सिनियर सिटीजन बाईच्या कानावर पडतात तर मला मेल्याहून मेल्यासारखं होतं की आता ह्या वयामध्ये आम्ही हा शाब्दिक रेप सहन करायचा का. आणि मी पोलीस स्टेशनमध्ये दिंडोशी पोलीस स्टेशन DCPचं ऑफिस स्मिता पाटील ह्यांच्याकडे तर मी 154(3) मध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे जून मध्ये. ते आजपर्यंत रिप्लाय झालेलं नाहीये. त्याच्यानंतर ऍडिशनल CP संतोष व्हॉट इज दॅट कांदिवलीमध्ये, तिकडे त्यांच्याकडे तिकडचे जे ऍडिशनल CP अगोदर राजीव जैन होते, त्यांना 3 वेळा भेटले. आता तिकडे नवीन आलेले आहेत, त्यांना एकदा भेटले. त्याच्यानंतर जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर ह्यांच्याकडे लेटर दिलं, त्यांना 3दा भेटले. त्याच्या अगोदर मी रश्मी शुक्लाजींना एकदा भेटले. कोणीही मला फोन केला नाही, कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे माझं आयुष्य अतिशय असुरक्षित आहे. मला कुठेही न्याय मिळत नाहीये. माझ्यावरती सगळ्या गोष्टीची जबरदस्ती लादली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक बाई असून, DCP मॅडम सुद्धा एक बाई असून, कोणत्याही गोष्टीची दखल न घेता, मला न्याय न घेता, मला फक्त चहा पाजायचं आमिष देतात. मी काय करावं हे मला कळत नाही. मी कोणाकडे न्याय मागावा. आणि सगळ्यात कहर म्हणजे की जी आर्ग्युमेंट झाली होती डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये, हे सगळे गुन्हे इलिगॅलिटी झालेले आहेत, प्रूव्ह झालेले आहेत ऍडव्होकेटच्या समोर. आणि तिथे त्यांना कोणतेही डॉक्युमेंट्स देता आले नाहीत, प्रूव्ह करता आलं नाही की काय खरं खोटं आहे.
तर सोसायटीवाल्यांनी हे जे शब्द माझ्या बाबतीत वापरले, द कंप्लेनंट इज नॉट हॅव्हिंग प्रॉपर मेंटल कंडिशन ॲज शी इज स्टेइंग अलोन in her house and there is no one in her family to stay with her. Obviously she became mentally disturbed and frustrated due to her situation, and this is the reason that a frustration is coming out by this way in form of giving trouble to other persons. She has no good relations with any of the members family of the society due to her such trouble giving nature. आता ज्यांच्याकडे मी न्याय मागायला जाते त्यांना जर त्यांनी असा उपदेश केलेला आहे तर मी कोणाकडे न्याय मागायचा आणि माझ्या सुरक्षिततेची हमी काय? मी हात जोडून विनंती करते. मी बरेचसे ईमेल पाठवलेले आहेत चीफ मिनिस्टर पासून ACP अँटी करप्शन ब्युरो, नंतर CP, सगळे इवन द्रौपदी मुर्मूंना सुद्धा मी ईमेल फॉरवर्ड केलेला आहे. त्यांचं आत्ता रिसेंटली फक्त लेटर आलं की इट इज फॉरवर्डेड टू CS महाराष्ट्र म्हणून. पण मला कोणाकडनंही फोन आलेला नाही, कोणाकडनंही दाद दिली जात नाहीये. आणि स्पेशली DCP ऑफिस आणि दिंडोशी पोलीस स्टेशनवरून माझ्याकडे तर चक्क अन्याय होतोय. न्याय तर फारच दूरची गोष्ट, पण त्यांच्याकडनं माझ्या RTI ला सुद्धा उत्तर न देण्याचं, फर्स्ट अपीलला सुद्धा उत्तर न देण्याचं, रोजनामा न देण्याचं फार मोठं घातक पाप होते हे मला वाटतं. आणि ह्या वयामध्ये ज्या गोष्टी माझ्या बरोबर होतात, मी रिटायर्ड बाई, मला आयुष्यातला इंटरेस्टच निघून गेलेला आहे की मी न्याय मागायचं, जगायचं आता रिटायर्ड आयुष्य, की मी भिका मागत फिरायचं, तर जगण्यात काय अर्थ उरलाय? माझी ही विनंती आहे की मला जर असं झालं किंवा काही झालं उद्या कमी वाईट बरं वाईट, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे पुरुष आमच्या सोसायटीतले असतील आणि संपूर्ण यंत्रणा असेल. कारण मला न्याय मिळायच्या ऐवजी माझं फ्रस्ट्रेशन वाढवण्याचं काम या यंत्रणेने केलंय, पोलीस डिपार्टमेंटनी पण आणखीन कोऑपरेशन डिपार्टमेंटनी. माझ्याकडे सगळे लेटर्स आहेत, सगळे ईमेल्स आहेत. तर मला माझी ही हात जोडून विनंती आहे की मला रिस्पॉन्स द्यावा, मला स्वतःहून फोन करावा, स्वतःहून रायटिंग मध्ये जे काय असेल ते द्यावं, एवढी विनंती. थैंक यू सो मच. नमस्कार, मोहन कृष्णन, राष्ट्रीय भ्रष्टाचार एवं अपराध निवारक परिषद के मैं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ. डिंडोशी एरिया में मैं रहता हूँ, महिंद्रा कॉलोनी में. डिंडोशी पुलिस स्टेशन के जो अधिकारी अभी के जो है, जो एक सीनियर सिटीज़न का सुनवाई नहीं हो रहा है उधर, और वो ये सीनियर सिटीज़न मेरे पास आए, उनका मैं पूरा डॉक्यूमेंट देखने के बाद मुझे ताज्जुब हो गया कि इनके पास इतना सारा बोलने की चीज़ है, इनके पास पूरा एविडेंस, उन्होंने राइटअप्स दिया है. इनका ये एजुकेटेड लेडी है, एयर इंडिया रिटायर्ड है, 73 उम्र का सीनियर सिटीज़न है और वेल एजुकेटेड है, एस्टैब्लिश्ड है और लॉ के बारे में नॉलेज भी है उनके पास. उन्होंने जो हमारे सिस्टम के अंदर जो हमको अधिकार दिया है, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच, उसी का उन्होंने फॉलो करके लिखा पढ़ी किया है. और इनका कोऑपरेटिव सोसाइटी का मैटर था करके कोऑपरेटिव सोसाइटी मैनेजिंग कमेटी के खिलाफ उसने निरंतर लेखा पढ़ी किया. और डिप्टी रजिस्ट्रार जो P वार्ड का है और डिंडोशी पुलिस स्टेशन, ये दोनों के लिए जो वरिष्ठ सहकार मंत्री के पास गया, तो सहकार मंत्री से आदेश आने के बाद डिप्टी रजिस्ट्रार P वार्ड ने एक नोटिस निकाला. नोटिस प्रोसीडिंग्स के अंदर उन्होंने इनका पूरा स्टेटमेंट जो भी ये बोल रही है उसका पूरा एक लेखा जोखा, तो ये 5 पेज का एक लेटर उनका है जिसमें वो साइन है और ये सब उसने पूरा विस्तार से लिखा. और डिंडोशी पुलिस स्टेशन में ये मैडम जब कमिश्नर ऑफ पुलिस के पास गई और जॉइंट CP लॉ एंड ऑर्डर के पास गया, वहाँ से जब फ़ोन किया, वहाँ से जब आदेश आया, तो डिंडोशी पुलिस स्टेशन के जो PI है जनसंपर्क, उन्होंने इनको बुला के इनका एक स्टेटमेंट रिकॉर्ड किया. वो भी कुछ 4 या 5 पेज का है. स्टेटमेंट मराठी में है, दोनों स्टेटमेंट मराठी में है. दोनों, एक ग्रेड 1 ऑफिसर है डिप्टी रजिस्ट्रार, दूसरा जो PI है वो भी ग्रेड 1 का ही है, PI प्रशासन. स्टेटमेंट रिकॉर्ड करने के बाद आगे का प्रोसीजर्स कुछ नहीं हो रहा है. तो इनके पास ये सब लिखा पढ़ी करने के बाद जब अथॉरिटीज़ ने बुलाया उनको, तो उसके बाद आगे का क्या, तो उन्होंने RTI डाला. RTI में रिप्लाई नहीं दिया. फिर अभी ये डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस जो स्मिता पाटिल है, उनके पास उसने अपील डाला है. अपील डालने के बाद भी कुछ सुनवाई नहीं हो रहा है. तो ये सीनियर सिटीजन, एजुकेटेड पर्सन, उनका सुनवाई क्यों नहीं हो रहा है, मुझे समझ में नहीं आता है. पुलिस स्टेशन में मतलब जेन्युइन सिटीजन्स का
सीनियर सिटीजन का एक तो ऐसा सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जजमेंट है कि इनका 6 महीने के अंदर डिस्पोज होना चाहिए केस। अगर इनका मैटर में स्टेटमेंट रिकॉर्ड करता है और जो गुना दाखिल करते हैं 6 महीने के अंदर केस खत्म होना चाहिए। इधर तो कम से कम मैं देख रहा हूँ 1 साल से पिलर टू पोस्ट उनका चल रहा है और पिछले 4-5 साल से उनका पूरा लेखा जोखा लेके इधर उधर दौड़ रही है। तो इसका ये हालत है और ये पूरा एक साथ में झुंड एक साइड में है, उनका उधर रीडेवलपमेंट का जो धांधली हो रहा है वो सब इसने एक्सपोज किया, इन्होंने ये सब एक्सपोज कर दिया, पूरा बैरल ऑफ वर्म्स निकल रहा है उसके अंदर। और ये सब चीज के अंदर जो अथॉरिटी में बैठा है उन लोग कोई तो कार्रवाई करना चाहिए। तो फिर स्टेटमेंट रिकॉर्ड करने का मतलब क्या है? और फिर इस तरीके का अगर बर्ताव रहेगा पुलिस का तो फिर शक आता है कि पुलिस किसके लिए काम कर रहा है। सीनियर सिटीजन का सुनवाई नहीं है क्या पुलिस स्टेशन में? इस तरीके का बर्ताव जो है ये निंदनीय है और इसके ऊपर कड़क कार्रवाई होना चाहिए। वो पुलिस अधिकारी जिसने इसका आधा काम करके छोड़ दिया और उसके बाद इनको ये हाथ इधर इसके साथ शटलकॉक का गेम कर रहा है क्या? पुलिस स्टेशन बोलता है डेप्यूटी रजिस्ट्रार के पास जाओ, डेप्यूटी रजिस्ट्रार बोलता है पुलिस स्टेशन में जाओ, इनको क्या बैडमिंटन खेल रहा है आपस में? तो इस तरीके का जो बर्ताव है यह निंदनीय है और इसके ऊपर मैं एक्शन लूंगा। मैं ये अभी प्राइम मिनिस्टर के समक्ष में ये पीएम पोर्टल में लेके आऊंगा, इसको मैं विगरसली इसको मैं फॉलोअप करने वाला हूँ। नमस्कार।